नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण यमदीपदान का करावे, कसे करावे बघा. आपण धनत्रयोच्या दिवशी म्हणजे सायंकाळच्या वेळेस आपण यमदीपदान करणार आहोत. तर हे कसे करावे, का करावे, संपूर्ण माहिती आणि एक कथाही बघणार आहोत. बघा, अकाली मृत्यू येऊ नये म्हणून प्रत्येकाने यमदीपदान करावे. यमदीपदान करताना दिवा नेहमी कणकीचा करायचा असतो. यमदीपदान केल्याने तुमच्या घरात कोणाचाही अकाली मृत्यू होणार नाही. बघा, आपण ज्यावेळेस यमदीपदान करणार आहोत त्यावेळेस दक्षिण दिशेला तोंड करून आपण दिवा लावणार आहोत. शक्यतो दिवा हा कणकीचाच बनवायचा आहे. जर तुमच्याकडे कणकीचा दिवा लावण्याची पद्धत नसेल तर तुम्ही साधा आपण जो दिवा लावतो मातीचा त्याचा लावला तरीही चालेल. फक्त त्याची ज्योत म्हणजेच त्याचं तोंड दक्षिण दिशेला करायचं आहे. आता त्यांची कथा आहे बघा. आपण यमदीपदान आपण का करावे याची कथा आहे बघा. हेमराजा आणि राणी होती. त्यांना एकही संतान नव्हते. काही दिवसांनी त्यांना संतान प्राप्तीचं वरदान मिळालं, आशीर्वाद मिळतो. पण त्यांच्या भविष्यवाणीत फक्त 16 वर्षाचा जगेल असं लिहिलं होतं. त्याला सर्पदंश होईल आणि तो अकाली मृत्यू येणार आहे असं सांगण्यात आलं होतं. हे ऐकून राजा राणीला अतिशय दुःख झालं. एकुलता एक मुलगा आणि त्याचंही 16व्या वर्षीच निधन ही बातमी ऐकताच त्यांना खूप वाईट वाटतं. थोड्या दिवसात राजा राणीला एक मुलगा जन्माला आलाय. राजा राणी त्यामुळे खूप आनंदी होतात. त्याचं खूप लाड करतात. त्यांना माहीत असतं की हा मुलगा फक्त 16च वर्ष जगणार आहे, त्याचा अकाली मृत्यू येणार आहे म्हणून खूप लाड करत असतात. त्याचं लग्न पण करतात. लग्न झाल्यावर 4थ्याच दिवशी यमांनी आपले दूत राजाच्या मुलाला आणायला पाठवले. ते सर्पाच्या रूपात न्यायला आले. राजाच्या मुलाच्या बायकोला ही गोष्ट माहिती होती की आपल्या नवऱ्याला आपल्या लग्नाच्या 4थ्या दिवशी अकाली मृत्यू येणार आहे. त्यामुळे तिने आधीच सगळीकडे दिव्यांचा लखलखाट करून ठेवला होता. सोन्या चांदीनी राजवाडा सजवला होता. दिवे लावले होते. संपूर्ण राजवाडा लखलखीत दिव्यांनी करीत होता. यमराजाच्या दूताने तो लखलखाट पाहून तो परत निघून गेला. यमांनी त्याला विचारले, तुला मी त्या राजाच्या मुलाला आणायला पाठवलं होतं, तू माघारी का आलास? तेव्हा यमाच्या दूतांनी सांगितले, तेथे सर्व लखलखाट होता आणि एवढ्या तरुण वयात मी त्याला तुमच्याकडे आणले तर तिथला आक्रोश मला बघून खूप वाईट वाटलं, म्हणून मी नाही घेऊन आलो. आता तुम्ही सांगा असं काय करायचं की त्या माणसाला अकाली मृत्यू येणार नाही? तर यमराज त्या दूताला सांगितलं की धनत्रयोदशीच्या दिवशी जो कोणी 13 दिवे लावील त्याचा अकाली मृत्यू येणार नाही. हा उपाय त्यांनी सांगितला. म्हणजे बघा, ज्या वेळेस ते यमाचे दूत राजाच्या मुलाला घ्यायला गेले होते तेव्हा तिथे त्याच्या बायकोनी संपूर्ण राजवाडा दिव्यांनी लखलखला होता. सगळीकडे दिवे लावले होते. आणि मग त्यांनी तो दूत आहे तो माघारी गेला आणि त्याने नंतर विचारलं की का घेऊन आला नाही? तर तो म्हणाला की तिथे खूप आक्रोश होईल त्यामुळे मी त्याला तिथे घेऊन आलो नाही. तर असा तुम्हीच एक उपाय सांगा की त्या उपायाने असं कोणालाही अकाली मृत्यू येणार नाही. तर बघा, मग त्याच वेळेस यमराजांनी सांगितले की जो कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावेल त्याचा अकाली मृत्यू कधीच होणार नाही. म्हणून 13 दिवे का लावायचे असतात? बघा, 13 या संख्येने यम तृप्त होतो. 13 या संख्येने आपल्या शरीरात सूक्ष्म वायू असतो आणि त्यातला एक वायू सुकला तरी माणूस बेशुद्ध होतो किंवा अकाली मृत्यू पावतो. मृत्यूचे सावट आणि भय राहू नये म्हणून 13 ही दिवे लावायचे असतात. या 13 दिव्याने आपल्या कुटुंबाचे संरक्षण होते. मृत्यू हा प्रत्येकालाच अटळ आहे, पण असा अचानक अकाली येऊ नये म्हणून दीपदान करायचे असते. दिवे कणकीचेच लावायचे. कणिक मळताना घट्ट अशी मळायची असते. त्यात थोडीशी हळद आणि मीठ घालायचे आणि 13 दिवे करायचे असतात. दिवे तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळात 8च्या आतच लावायचे असतात. बघा, आपण कणकीचे दिवे लावतो पण काहींकडे पद्धत नसते कणकीचे, ते साधा दिवा लावतात. पण शक्यतो कणकीचाच दिवा लावा आणि कणिक मळताना त्यात थोडीशी हळद घाला आणि थोडंसं मीठ आणि हे 13 दिवे कणकीचेच करा. आणि ते दिवे तुम्हाला प्रदोष काळात लावायचे आहेत.
परंतु संध्याकाळी 8च्या आतच लावायचे आहेत. दिवे लावल्यावर तुम्हाला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. तो मंत्र काय आहे बघा. मृत्यूना पाशदंडाभा कालेन श्यामया सह त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियतम मम. याचा अर्थ असा होतो, जो कुणी यमाच्या नावाने 13 दिवे लावेल त्याच्या घरामध्ये मृत्यूपाश आणि त्याच्या दंडातून मी सुटका करेल. त्यामुळे प्रत्येकाने हे दिवे नक्की लावावे. बघा, आपल्याला हे दिवे वर्षातून एकदाच लावायची संधी मिळत असते. असं आपण ज्यावेळेस आपली देवपूजा करतो त्यावेळेस आपल्या घरात देवांसमोर लावलेल्या दिवेचे ज्योतीचं जे तोंड आहे ते सुद्धा दक्षिण दिशेला आपण कधीच करत नाही. एक तर पूर्व पश्चिम किंवा उत्तरेला असतं. त्यामुळे आपण वर्षातून आपल्याला एकदा संधी मिळते की ही दक्षिण दिशेला आपण तोंड करून दिवा लावायचा असतो. आणि असा जर आपण दिवा लावला तर आपल्या घरात अकाली मृत्यू येत नाही. त्यामुळे सर्वांनी धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे प्रदोष काळात आपल्याला यमदीप करायचा आहे. सर्वांनी हे यमदीप नक्की करा आणि अकाली मृत्यू जे येणार आहे तो टाळा. आणि सांगितलेला तो मंत्र सुद्धा म्हणा. कारण आपण जी काही सेवा करतो त्याचं आपल्याला फळ नक्कीच मिळत असतं. आणि आपण लावलेलं यमदीप दान केलेलं असतं. त्यामुळे आपल्या अशी वेळ कधी येतच नाही आणि स्वामींच्या कृपेने अशी वेळ कधी कुणावर येऊ पण नाही. बघा, आपण वर्षातून एकदाच आपण हा यमदीपदान करत असतो. त्यामुळे सर्वांनी करा. तर ही होती थोडक्यात सांगितलेली मी माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.